महाराष्ट्रात आरक्षण हा सध्या कळीचा मुद्दा ठरतोय. कारण आरक्षण कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं हा मोठा पेच सरकारसमोर उभा ठाकलाय. मराठा समाज, धनगर समाज आरक्षणाकडे डोळे लावून बसलाय. ओबीसी समाज आपल्या कोट्यातून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आरक्षणाची गुंतागुंत सोडवताना सरकारचा मोठा कस लागतोय. याच दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी 6 डिसेंबरला सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि कोर्टानं राज्य सरकारचं म्हणणं ऐकून घेतलं असून आता लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. एकंदर काय तर कोर्टाच्या निकालावर आता मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कोर्टाचा निकाल काहीही असला तरी मराठा हा कुणबीच आहे आणि आम्ही सरसकट ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचं जरांगे म्हणतात. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी निकाल देऊ शकतं. आता हा निकाल हो किंवा नाही मध्ये असल्यानं या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आता कोर्ट काय निकाल देऊ शकतं? मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? आरक्षण मिळालं तर काय बदलणार आणि आरक्षण मिळालं नाही तर परिस्थिती काय असणार? आरक्षणाबाबतच्या सर्व शक्यतांवर या व्हिडिओतून एकदा नजर टाकू. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. 6 डिसेंबरला झालेली सुनावणी इन चेंबर असल्यानं कोणतेही युक्तिवाद झाले नाहीत. शिवाय वकिलांनाही चेंबरमध्ये प्रवेश नव्हता. राज्य सरकारनं वेगळ्या स्वरूपात क्युरेटिव्ह याचिकेत मांडलेले मुद्दे कोर्टानं समजून घेतले. संसदेनं घटना दुरुस्ती करून आर्थिक निकषांवर दिलेलं 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं. पण या आरक्षणामुळे 50% मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी 50% मर्यादेचा निकष लावला जाऊ नये अशी राज्य सरकार आणि मराठा समाजाची बाजू कोर्टात मांडणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची ही मागणी आहे. आता मराठा समाजाला मागास ठरवणारा गायकवाड समितीचा अहवाल कोर्टानं नाकारला होता. तसं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं इंदिरा साहनी प्रकरणी घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा कोणतीही असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही मराठा आरक्षण देताना ओलांडली गेली असं सांगत मराठा आरक्षणाची तरतूद करणारा राज्य सरकारचा कायदा न्यायालयानं अवैध ठरवला होता. संसदेनं 102वी घटना दुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही असा निष्कर्षही न्यायालयानं नोंदवला होता. मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही, समाज मागासलेला आहे की नाही, इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्याची गरज आहे का, या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. पण आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं? मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर काय निकाल लागू शकतो याबद्दलच्या शक्यतांवर एकदा नजर टाकू. आता पहिली शक्यता ही की क्युरेटिव्ह याचिका फेटाळली जाऊ शकते. आता असं झालं तर सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण मिळण्याची शक्यता संपुष्टात येणार असून यासाठी संसदेवर अवलंबून राहावं लागू शकतं. यानंतर निकालाची दुसरी शक्यता म्हणजे क्युरेटिव्ह याचिकेमध्ये सुप्रीम कोर्ट नोटीस काढू शकतं. म्हणजेच काय तर या प्रकरणातल्या प्रतिवादी जयश्री पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत अशी याचिका दाखल आहे. त्यामुळे तुम्ही यावर भूमिका मांडा असं निर्देश सुप्रीम कोर्ट देऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणातली तिसरी शक्यता म्हणजे ओपन कोर्टात सुनावणी करू असं म्हणत सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख देऊ शकतं. कारण मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज तशी मागणी केली आहे. आता सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी नोटीस काढली किंवा ओपन कोर्टात सुनावणी करण्याचा निर्णय झाला तर काही प्रमाणात सरकारला दिलासा मिळू शकतो. आता सरकारला तात्पुरता दिलासा मिळेल. नवा कायदा करताना सरकार म्हणू शकेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं काही प्रमाणात आंदोलकांचा रोष कमी होईल. पण कोर्टानं क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यास काय? तर सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यास शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात. मागासवर्गीय आयोगाचा सुधारित अहवाल सादर करावा लागू शकतो. मराठा आरक्षणासाठी पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागू शकते. यामुळे आरक्षणाचा निर्णय देण्यात खूप उशीर लागू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाय या प्रकरणात प्रतिवादी जयश्री पाटील यांना नोटीस बजावल्यास त्यांच्याकडून आधी उत्तर दिलं जाईल. त्यानंतरच्या सुनावणीत सरकार आपली बाजू मांडेल आणि यासाठी खूप वेळ जाणार असल्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानं राज्य सरकार सध्या बॅकफूटवर आहे. जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. शिवाय डेडलाईन देताना जरांगे ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्यानं सरकारची आधी कोंडी झाली.
ओबीसी आणि मराठा समाज ग्रामीण भागात गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. काही लोक दोन जातींमध्ये तेढ निर्माण करत दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मराठा समाजानं सजग राहावं. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील करतात. आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक निर्णय असू शकतो. पण आरक्षण पुन्हा एकदा नाकारलं गेलं तर मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मराठा आरक्षण मिळणार की नाही, सर्वोच्च न्यायालय काय निकाल देऊ शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.